घर पड वरून डोक्यात काय पडलं का तू आपलं बांधावं लागेल पण आता पैसे नाही काही नाही. बायको गेली निघून मागच्या वर्षी तेव्हा बघून ताण डोक्याला तर आता आहे ना चाला बायको एवढं लिपावं लागेल उन्हा काही पडत डोक्यातून द्यायला पळता नाही घर आपलं मागाचं घर कुलप लावावं लागेल मला. बंडी एकच राहिली नेली चोरून माझ्या कुठं घ्या त्या काय जुने ना इकतच घेऊ नवीन घर बाकी काय इथं आणल्या बरं का थोडी वरंडी राहिली पण मग आणावं लागतील दगडाला पैसे नाही पण नेमकं त्या किती आणल्या नव्हतं करू काय ट्रेन दर्शक दगड पाहावं लागतील. अरे पाटलाचं घर कुठं जायला वाटतं याच्या इटाचा दगड घ्या आपण ना वाड्याच्या जुना वाडा दिसतो लई दगड बिगड पडेल लई दगड बिगड इथं भारी पडेल एवढं घेऊन आले कुठं जायला घेऊन पण याचे दगड चोरले ना तो लई मोठा माणूस आपल्याला हाणायला बसला डोक्यात पडणार नाही. एक काम करू याचे दगड ना पण हाणायला बसते आपण विचारून पाटलागत जातो आता त्याला विचार पण पाटला आता अय गणप्या कुठं चालला अरे कुठं चालला म्हणलं लस गणगणित दिसू राहिला राव काय डोक्याला काय केलंय काय झालं पाटलाग चाललो होतं रे काय रे पाटलं काय काम काय थोडं ते माय ना कसं आहे घराचं पत्र आहे का दगड लागत होते पाटला नाही का वाड्याची दगड बरोबर थोडे चोरून घेतले असते पण पाटील बॅकर माणूस पाटील बॅकर माणूस हानीन बी नाही तो पाटील त्याच्या घरी बेकार आहे आम्ही तरी बेकार आहे असं पाटला इशोर चाल माल जोडी चालू पाटलं ते तू बळ की कसं गरीबाज पाटील आहे का नाही घरी पाटील हो पाटला तू सांग पाटील म्हणा काय ऐकत नाही गरीबाचं थोडं पाटील पाटील काय लेवल पाहतो आपली लेवल कमी सांगतो मध्ये गेले गेले राम 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 चप्पल काढून चालू मोठे माणसं घरची बिरची फरची बिरची मस्त फरची मस्त पाटील आहे का राम राम पाटील राम 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 काय रे गणप्या लय दिवसातून आला काही नाही बरं आहे ना पाटील तुमचं काय परत दारूला पैसे नाही लागतात दारूला नाही दार तुमचे पैसे द्या तुम्ही मला ना थोडी मदत लागत होती तुमची काय मदत पाहिजे तुला तुमचा तो वाडा नाही का पाडका त्याचा पडका वाढ नाही का तुमचा त्याला त्याची दगड लागते सांग ना तो. तेवढे दिला असतं बरं झालं असतं बिचारा जाय ना घेऊन गणप्यासाठी आपण काही पण करू ना असं कसं द्या त्याच्यात माझ्या पप्पाचा पण हिस्सा आहे त्यांना विचारावं लागेल विचारून तुझे पप्पा काय मला नाही म्हणणार आहे का अहो पण मग ती द्या का नाही काय नाही तुम्ही कसं काय स्वतःच देऊ राहिले असं गणप्याने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे गरीब माणूस आहे पण गरीब पण तेच आता पडेल तर नवी घर आहे तुमचे नवी घर आहे ना आता त्याच 2-4 दगड नाही आले काय व्हायचे गरीबाचं दान त्याचा घराचं पत्रा पडेल मी पाहिलं काल जाऊन अरे पाहिलं बरोबर आहे तेवढा पडला सकाळी माझ्या डोक्यात मी बसलो होतो विचारावं तर लागेल ना त्याला झोपायला जागा नाही झोपायचे हाल होऊ राहिले उंदर घ्याकडे लागले आमच्या घरात काय सांगावं मला बघू गेरड्याचा आवाज आहे विचारून आम्हाला. बघू काय म्हणतात ते तो बाप काय माझ्या शब्दाच्या पुढे जाणार आहे का मी दिला तर दिलाच त्याचा शब्द काय माझा शब्द काय एकच शब्द तुम्ही मला नका विचारू सरपंच करा तेवढं बिचारायचं कमवून द्या एवढं करू ना तेवढं द्याशान का मग पाटील 100% त्या गरीबाचं दुवा लागन तुम्हाला अहो, खरंच आहे. माझ्या घरात 4 मत आहे तुम्हाला देव आणि माझं एक 5 घ्या 4 जाऊ दे 5 घ्या. तर आमचे सगळे मत आता तुमच्याकडेच पिढी बसू तुम्हाला जन्म तुम्ही असं नका करू थोड्या थडक्या करा तुमचं नवीन घर आहे आमचं थोडं गवायना वाहू द्या उतरू द्या आम्हाला अरे गणप्या तुला मी नाही म्हटलो का सांगतो ना तो तुमचा पुतण्या भाऊ काय बोल राहिला अरे त्याचं पण खरंय त्या जागेत थोडे वाटे त्याच्या बापाचा पण हिस्सा आहे थोडा द्या उपकार तुम्ही गरीबाचं लय दगड नाही आम्हाला थोडे दगड लागते अरे माझं काय नाही मी तुला सारं देईन पण त्याचा बाप लय चिगूट माणूस आहे तेवढं त्याचा द्या. बाप नाही देणार मग जाऊ ना घेऊन दगड
100%. तुम्ही त्यांना सांगा मग. अरे मी त्याला सांगतो बरोबर, तू चालेल. टेन्शन घेऊ नको. चालेल चालेल, जातो मग दगड घेऊन जा तुम्ही. हा जाय. चालेल चालेल. येतो मग. हा या. नमस्कार पाटील. नमस्कार. झालं बरं का बघ. आभार राहायचे चप्पल नाही वाटत ती लेवल कळत नाही कधी कधी. असं मोठ्या माणसामध्ये गेले असं वाटतं मी मोठा घेतला. आता आपण दगड घेऊ. त्याला शब्द दिला मी दगड देईन म्हणून, कोणाला नाही विचारतो तुम्ही. अरे मला पण नाही दिवस वाटतं, पण त्याच्या घरात 8-9 मत आहे. मला माहिती आहे त्या दगडाचा लय पैसा होईल, पण परत आपल्याला पुढल्या वेळेस मतदानाला उभं राहायचंय. त्याला थोडी मदत केली तर त्याचे पाहुणे रावळे, तो पाहुणे रावळ्यांना सांगन आपल्याला जास्त मत पडन, मतदानात फुल पैसा छापू आपण. अहो पण तुम्हाला माहिती ना माझा बाप कसा आहे, याला न विचारतो दिले तो किती कर आडा करीन तिथं. तुझ्या बापाला पण समजून सांगू ना आपण, त्याची जागा आपल्या घराच्या मागचे. सरपंच झाल्यावर आपण त्याला बरोबर लुबडू ना. मग बापानं समजून घेतलं पाहिजे ना, पिऊन आला राडा करीन तो. तर तुझ्या बापाला पण समजून सांगावं. बाप ऐकणार नाही, पण त्याला आता मतदानासाठी पण त्याला दगड देणं गरजेचंच आहे आपल्याला. तुझा बाप पण ऐकणार नाही. आता माझं काय करावं, काय डोकंच चालणार नाही. तुमचं बरोबर आहे, बघू काय म्हणतो आता माझा बाप बी. हा आता इलेक्शन तेच पण आहे. गरजेचं आहे. ते होईन काय होतं काय माहिती, आता इलेक्शन पण गरजेचं आहे, निवडून आलं हा पाहिजे. तेच पाहू आता. चला आता आपण जाऊ. हा थांबा काय कुठं झाले तुम्ही? दगड काढू ना आता. दगड काढू नका, त्यांचे दगड काढा, आमचे नाक काढू. तुम्हाला दाखी तुम्ही कोणते काढायचे दगड. हा चला कोणते काढायचे मग चला तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही दाखवा आम्हाला. आम्ही तास हात नाही लावणार. लई नाही लागत. रोजान जाऊ जाऊ थकलो करायचं करू. या बा इकडे इथं बघा. काय भारी पाहिजे ना, मस्त आहे तरी. चौकोनचे दगड, वा वा. या बा हळू चला रे पोरण, लय जुना घरी ते. हा या बा हा एवढेच दगड घ्या बघा, बाकी कुठंच हात नाका लावू. एवढेच घ्या, हा बर बर. एवढेच बास होतील ना तुला. हा बस होऊन जा. एवढेच घ्या, बाकी कुठंच हात नाका लावू बरं का. नाही नाही पुढंच. धन्यवाद तुमचे. लई जुनं काढते. हो लय जुनं सांभाळून बघा, इथं काट्या असेल इथं. हा हा चालेल. हा हो चालेल. एवढंच घेऊ. एवढेच दगड घ्या. हा चालेल तुम्ही जा मग आता. एवढं घेतो. हा मी जातो, दुसरी एवढं कुठं हात नाका लावू बरं का. हा, एवढं लागणारच नाही पण. हा बरं एवढं लागतील तेवढे जा इथून घेऊन. हा घेतो घेतो. मला काय कोणते लागत. हा इकडं टाकेल आपल्याला थोडे, म्हणजे बारके बारके ना जे लागत ते इकडं टाकेल. एवढे काही दगडांची गरज नाही आपल्याला. काय दगडान गुजेल तू दगडान गुजेल. बाप सोन्याचं मला गाडी येणे किती दगड काढले काय माहित, पावा लागतील का माय घेतले काय मी. अयो हंडा हंडा सुरू राहिले काय पाटलांनाच नाव सांगत होते, याला हंडा सगळं सापडले पळू कोण खायले. अयो थांबा तुम्ही पाटलांनाच नाव सांगतो. तिथं राहू दे. आता आहे ना एक काम कर. आता आहे ना दगड आहे ना मी. तू जाय आता घरी. घरी जाय मग. कुठे जाऊ घरी? तो घरी जाय ना आता. माझ्या घरी काय जाऊ घरी मी? मग विक्षण आहे, मी काय करू त्याला? बो सापडेल मला. मी इकडे काही भाऊ, तुझा. नाही, दोघांनी तिथे दगड उचलले. नाही नाही तू जाय तू. अरे अरे मला 50% नाही काहीच नाही काहीच. अरे अर्धा नाही मला सापडेल मला. मी तुला खबर देऊ भाऊ. भाऊ मी तुला सरपंचाच्या घरी आलो होतो. सरपंचाचा नाही तू जाय. नाही रे नाही, कोणाला सांगितलं त्या बघ गाठ मा गाणेशशी. मग तुझा गाठ गड्याची असू दे काय, मला अर्धा दिवसाला आलो. नाही नाही जमणार नाही. तुझा आमच्या घरून जाय तू. अरे तू जाय आमच्या घरातून. नाही नाही जमणार. आमच्या घरातून सापडला मला. तू चालला फुकट.
फुकटचा देऊ का तुला खायला सापडेल मला हांडा काही बोलव का रे गण्या मला धोका दिला थांब गण्या मी आता सरपंचाकडे सरपंचाचा भाव कडे पाय कशी काढी लावतो सरपंचाचा भाऊ घरी पाहतो गण्याने माझ्याशी बदला घेतला आता पांडूला सांगितलं पांडू भाऊ नमस्कार 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 काय म्हणता भाऊ तुमच्या घरामध्ये सोन्याचा हांडा सापडला आमचं कोणतं करू ते जुनं घर नाही का कोणतं तो वाडा का जुनं तुमचा वाडा दगड बिगड हे याला दिली पांड्याला का कोणतं त्याचं नाव गण्या हा गण्याला दिली दगड. तो प्याचा गाण्याला हा पेतड गण्याला त्याला कोण दिलं तुझ्या भावाला कोण राम्या राम आहे हा राम आहे तो सरपंच. हा राम आहे माझला थांब त्याच्यात पाहतो पाटील झाला म्हणून तो माझला आता थांब तू जाय, मी पाहतो काय करायचं राम्या तू जाय थांब 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 मी बी येतो तुम्ही आता कसं हा चल मला दाखव पुढं काय सापडलं चला चला सांगू काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं त्या गाण्याला तुम्ही दगड काढायला दिले हा त्याला तिथे सोन्याचा हांडा सापडला ते सोन्याचा हांडा? ते पळून कसं गेले काय? चोरून घेऊन बापरे. मला सांगितलं पण नाही मी तिथं गपचीत चोरून पळून घेऊन गेले अरे काय पण काय बोलतो मी आज स्वतः घर पाडलंय त्याच्यात सोना काय त्याच्यात फुटी कवडी पण भेटणार नाही बाबा मी माझ्या डोळ्यानं पाहिलं हांडा होता तू पण त्या गणपेवानी दारू प्यायला लागला वाटतं काय पण बोल राहिला विश्वास ठेवा मी कधी दारू नाही प्याणार मी तू बघितलं. झाला येडा मी आपण आपल्या घरच्यांनी किती वर्षापूर्वी ते घर पाडलं आपल्याला काही भेटलं नाही त्या दारुड्याला कसं काही भेटलं त्याचं अहो, नशीब आबा, काय एवढं? विश्वास ठेवा माझ्या स्वतः विश्वास पासा नाही तू पण त्या गणपेवानी दारू प्यायला लागला अहो आबा मी माझ्या डोळ्यानं बघितलं मला विश्वास ठेवा मी तुमचाच घरातला आहे मी कशाला खोटं बोल तुमच्याशी पण दिवसात स्वप्न पाहायला लागलं वाटतं त्या गणपेवानी गणप्याला वाटतं माझा दगड इकून बंगला होईल तुझं पण तेच चाललंय वाटतं आबा मी खरंच माझ्या डोळ्यानं बघितलं विश्वास ठेवा तो सोन्याचाच हांडा होता ते चोरून पळत गेले दोघं पण घेऊन लपित न्याला त्यांनी पण मला तुम्हाला पुढल्या सरपंचीला जिंकून नाही द्यायचं म्हणून त्याला तुम्ही दगड इकून नाही द्यायचे म्हणून तुम्ही असे मला लिंबा मारताय काय राम आहे हा राम आहे तुमचा राम आहे का सरपंच मला माहित नाही हा, राम आहे. त्या बरं आवाज येतो तुमचा आवाज राम आहे हा, राम आहे राम्या कुठे रे तू तू कळत नाही का अरे काय झालं गच्ची कावर धरून राहिला तू? गाण्याला कसं काय वाडा दिला तो अरे माझं आधी डोकं भरलंय हा म्हणतो त्या गाण्याला हांडा तुला सापडला माहिती आहे का त्या वाड्यात काय सापडलं हा, आहे का? हांडा सापडला बघा मी म्हणलो होतो ना सोन्याचा हांडा तुला काय सापडला. सांगता नव्हतं का मला मी सांगितलं तिने माझं ऐकलंच नाही मी म्हणलो होतो विचारून तू घ्या आता काय करायचं अंडी मला वाटलं तू माझ्या शब्दाच्या पुढे काय जातो शब्दाच्या पुढे ते जाऊ दे ते सगळ्यात दगड जायचं सोन्याचा हांडा सापडली तुझं काय करायचं? येऊ सुद्धा का त्यात सांग येऊ सुद्धा हांडा हा, तरी. चोरून झाला. काय रे मला सांगत बोल ना. आला तुला ऐका ना, आमचा ऐका. माणूस असून त्याच्या हे करतो हा म्हणा अहो, मी गेलो ते सगळं दगड सापडायला थंडा सापडला घरी गेलो मी आणि त्यानं मला हाकलून दिलं त्याच्यामुळे मी तुमच्याकडे ताव आलो पण माहितीये का ते तुमच्या मला काही विश्वास नाही हा माणूस मला याच्या विषय हांडा बिंडा सापडला असेल कारण आपला पूर्वजांच्या काळातला वाढायचो मला काय तुमच्या विश्वासच नाही मला लबाडी तुम्ही डायरेक्ट मला काय माहित मला मी घरी झोपेल होतो हा मला सांगायला आला दगड बिगड त्याला अरे मला वाटलं त्याच्यात हांडा सापडला त्या हांड्यात काय करायचं देऊन टाकायचं का त्या गाण्याला मला वाटलं तू माझ्या शब्दाच्या पुढे नाही जाणार. टाकीन एकूण टाकीन काय पुरावा काय त्याच्याकडे हांडा आहे म्हणून एका यायला हांड्याला विषय, पुरावा आहे ना. हा तेच सांगू आता तुला काय माहित त्याच मी संघाचा आता तो. चला, सगळं सगळं हातात हातात हातात. तू यांच्याकडे जायच्या आधी माझ्याकडे यायचं ना तुमच्यावर भरोसा नाही मला अरे मी तुला याला आला असता विश्वास तुम्ही दिला. मला सांगितलं नसतं तुझ्या राम्या. वर्षी त्याला दगड दिले होते यावेळी तुला तू- आमच्या भरोसा नाही राजकारणी माणूस. माझा माणूस आहे पण मग तुला दगड आम्ही तुझ्या भरोशावर दिले तुला मी होते त्याला. पैसे दिले असते तुला ना नाही आधी. सांगता आलं मग. हे, मला हुसकून दिला हांडा घेऊन काय सांगू तुम्हाला म्हणजे तू लबाड निघला का मी लाभण नाही त्याला हुसकून दिला मला चला म्हणून बरं त्याच्याकडे सांगितलं जाऊ. सांगितलं नसतं तो चला बरं बरं. आता चला सगळे त्याला तिकडे चला, चला चला त्याच्याकडे चला मी बघितले माझ्या डोळ्याने हांडा चला इकडे पाहतोस मी. त्याला घ्या ना. दगडाला दिलते का हांडा चोराला दिलते. तो राहीन बरं माग चल रे तू पुढे चल तू पुढे त्यालाच माहित आहे सगळं त्या लोट राहिले रे वडील. माझ्याकडे आलं नाही तुम्हाला दगडाला दिलते जागा दिलते का हांडा चोराला दिलते अंडे बिंडे चोर गेला रे वडील. राम्या थांब राम्या थांब रे थांब पुढे तो पुढे घर काय झालं अरे भाड्या तुला दगड दगड तुझ्या घराच्या कामासाठी दिलते का हांडा चोरासाठी दिलते हांडा सापडला तो दिला का अंडा सापडला खरं? तू तर म्हणे हांडा. मी बघितलं होतं माझ्या समोरून तू पळाला तो हा कोण तो हे का अरे तू इकडे इकडे रे, बस खाली बस खाली अरे, बस खाली काय याला सापडला का नाही हांडा? हो, हांडा सापडला हा, अरे, हाला बड हाला. अरे, हाला बड उडाला ना. मी नाही रे, मी सापडून देतो घरात
घरात सापडतो अरे मी, तू धावा. सापडून देतो म्हणतो तू देत नाही. खोटं बोलतो काय पण. सापडला आता, सापडला आता. पुढे मारू नका मी पुढे हांडा अंडा देतो बाहेर चला, मी आणतो. चला आण लवकर हांडा. तो जरा पळण तो चल तर बाबा अंडा होता हात नका हा अरे अशी 10 अंडे आहे माझ्याकडे. सोन्याचा हांडा हांडा कुठे? हात वाटा हात वाटा देवाची शपथ देवाची आज वाटा आहे का बरं खोटं का बरं बोलत तू? हा सोन्याचं म्हणतो आहे, तोच वाटा तोच वाटा हंडा चल रे घरात चल घरात कुठे हांडा दाखव आम्हाला हांडा. ए थांब ए, ते थांब ना त्या हांडा. सोन्याचा हांडा दाखव आम्हाला. सोन्याचं आहे. तो नाही दोन कुठे गेला काय कुठे गेला काय तू हांडा सापड. कपाट नका नाही कपाट नाही तिकडे ठेवला होता कपाट नका कपाट सापडला का आता आता तो सोन्याचा हांडा आहे का पितळाचा हांडा आहे हा? काय काढलाय अहो आवाज आहे मला लांबून सोन्याचा दिसला तो. तुम्हाला म्हणलं होतं पण मग तुझं चोरीचं काम आहे का हांडा आमच्या घरात आणून द्यायचा ना. आमच्या घरात सापडला रे. मग आमच्याकडे घेऊन आला का तू? अहो मी तुमच्याकडे आणणार होतो मग तिकडे आपण टाकून ठेवला. लपून नाही ठेवलं तुमच्याकडे सांगणार होतो मी कवा? कवा सांगणार होता? हांडा विकले हो. सांगणार होतो मी